नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि मी रिसेंटली माझी हेअर व्हॅनिटी बिल्ड केलेली आहे. सो माझ्या व्हॅनिटीमध्ये काय-काय गोष्टी आहेत, क्लायंटसाठी मी कसं-कसं, काय-काय यूज करणार आहे, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो टाईम वेस्ट न करता आपण हा व्हिडिओ चालू करूयात. सो मी आता चालू करते आहे मशीन्सपासून. सो ही 25 एमएमची टॉंग कर्ल मशीन आहे. ही वेगा या ब्रँडची घेतलेली आहे मी. खूप अमेझिंग रिझल्ट आहेत ह्याचे. त्यानंतर हे वेगा या ब्रँडचं स्ट्रेटनिंग मशीन आहे. हे सुद्धा खूप छान वर्क करतं. मी गेले 5 वर्ष हे वापरते. त्यानंतर हे 3 इन 1 मशीन आहे. मेकअप मिस्ट्री या ब्रँडचं. खूप अमेझिंग ह्याचे रिझल्ट आहे. स्टायलिक्स म्हणून एक Instagram पेज आहे. तिकडनं मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर मी वेगाचं हेअर क्रिम्पर वापरते आहे. अमेझिंग रिझल्ट खूप मस्त वर्क करतं हे हेअर्सवरती. त्यानंतर हे हॅव्हल्सचं मॅगी कर्ल्स मशीन आहे. मी गेले 5 वर्ष यूज करते. अजूनही व्यवस्थित चालतंय. रिसेंटलीच मी हे अगारोचं हेअर ड्रायर घेतलेलं आहे. अमेझिंग वर्क आहे ह्याचंसुद्धा. हे सगळे हेअर कोम्ब्स आहेत. हे प्रत्येक हेअर स्टायलिस्टच्या व्हॅनिटीमध्ये तुम्हाला बघायला भेटतो. हा पूर्ण सेटच भेटतो जो हेअर सेक्शनिंग, कोमिंग या सगळ्या गोष्टीसाठी उपयोगी ह्याचा खूप होतो. सीझर आहे. प्रत्येकाकडे हे असायलाच हवी व्हॅनिटीमध्ये. त्यानंतर हा ब्लॅक धागा आहे. मांगटिका वगैरे लावायला खूप उपयोगी पडतो. त्यानंतर हे हेअर बँड्स ठेवते. मेकअप करताना बेबी हेअर्स खूप त्रास देतात त्यामुळे हे असायलाच हवं. त्यानंतर हेअर ड्रायर ब्रश आहे. ड्रायिंगसाठी खूप युजफुल आहे हा ब्रश. त्यानंतर हे जे मोठे दात असलेले ब्रशेस आहेत दॅट इज युजफुल फॉर कर्ली हेअर्स किंवा तुम्ही जर मेसी कर्ल्स वगैरे किंवा मेसी बन ह्या सगळ्या हेअरस्टाईल करण्यासाठी सगळे जे कोंब आहेत ते युजफुल आहेत. आणि बाकी हेअर्स सगळे सोडवायला वगैरे सुद्धा हे बारीक-बारीक हेअर्स किंवा फिनिशिंगसाठी सुद्धा हे सगळे कोंब युजफुल आहेत. त्यानंतर मी जाते आहे कॉटन बड्सकडे. हे तर खूप महत्त्वाचा पार्ट आहे व्हॅनिटीमधला. हा हेअर सेक्शनसाठी यूज केला जातो कोंब. त्यानंतर हे क्रोकोडाईल क्लिप्स आहेत जे पार्टिशन काढतो किंवा आपण हेअर सेक्शन्स करण्यासाठी हे युजफुल आहे. नंतर हा ग्लू कधी-कधी ज्वेलरीमधून स्टोन निघतो त्यासाठी पण स्टिक करायला हा युजफुल आहे. त्यानंतर हे सेफ्टी पिन्स लहान-मोठे प्रत्येक साईजमध्ये. नंतर हे हेअर स्प्रेकडे मी वळते आहे. हेअर स्प्रेमध्ये हा होल्डिंग स्प्रे आहे. अमेझिंग रिझल्ट. त्यानंतर हा हेअर मूस आहे. फिनिशिंग ह्याने खूप अतिशय प्रचंड व्यवस्थित फिनिशिंग ह्या मूसने येते. फक्त ड्रायर नीट करायला हवा आहे आफ्टर यूजिंग धिस मूस. त्यानंतर हे लॉरियलचं मॅजिक टच आहे, जे व्हाईट हेअर्स असतात ते हाईड करायला. त्यानंतर शील्डचा हा शाईन स्प्रे आहे, जो मस्त शाईन देतो आफ्टर यू फिनिश युअर हेअरस्टाईल. नंतर हे वॅक्स स्टिक आहे बेबी हेअर्स हाईड करायला. त्यानंतर हे सुद्धा लाईक रिटचच आहे. व्हाईट हेअर्स असतील बारीक-बारीक कुठे, तिकडे मी हा स्टिक वापरते जेणेकरून ते व्हाईट हेअर्स हाईड होतात. खूप अमेझिंग आहे, ईझी टू यूज. त्यानंतर हे व्हॉल्युमर पावडर आहे डाफ्टची. अमेझिंग व्हॉल्यूम ह्याने क्रिएट होतो हेअरस्टाईल करताना. नंतर हा माझा पूर्ण क्लिप्सचा बॉक्स आहे. हा स्वतः मी बनवला आहे माझ्या हाताने. हे सगळे रबर हेअर स्टायलिंगसाठी. त्यानंतर हे सेक्शन क्लिप्स आहेत बारीक-बारीक जेव्हा कर्ल्स आपण करतो, तेव्हा वापरले जातात. त्यानंतर हे टिकटॉक पिना आहेत. ह्याचा वापर ॲक्चुअली खूप कमी होतो, पण युजफुल मात्र आहेत. म्हणजे एकदम क्विकमध्ये यूज होतात ह्याचं. नंतर बॉबी पिन्स आहेत. हेअरस्टाईलसाठी अतिशय महत्त्वाचा भाग रोल प्ले करतात. त्यानंतर हे जे आहे, जे पॅक्ड आहेत ते बेबी पिन्स आहेत किंवा इन्व्हिजिबल आपण म्हणतो यू-पिन्स तसे आहेत. म्हणजे बारीक-बारीक हेअर्स किंवा हेअरस्टाईल जे पण असतं ते हाईड करायला म्हणजे पिना दिसू नयेत म्हणून ह्या इन्व्हिजिबल पिन्स वापरल्या जातात. सुई धागा आहे. अतिशय इम्पॉर्टंट कधीही लागू शकतो त्यामुळे असायलाच हवा आपल्या व्हॅनिटीमध्ये. त्यानंतर मी वळते आहे दुपट्टा क्लिप्सकडे. दुपट्टा क्लिप्स हे आयडियली ब्राइड्स अवेअर नसतात या क्लिप्सबद्दल. सो आपण कॅरी केलेलं बरं. त्यानंतर हे यू-पिन्स आहेत. झिगझॅग मोडवाले यू-पिन्स आहेत जेणेकरून ग्रिपिंग खूप छान राहते. त्यानंतर वळूयात हे जे सगळे आहेत हेअर एक्सटेन्शन्स आहेत.
म्हणजे मेसी ब्रेड वगैरे किंवा कर्ल्स वगैरे दाखवायचे असतात, तेव्हा ह्या सेक्शन्स किंवा ह्या जे एक्सटेन्शन्स आहेत त्याचा उपयोग केला जातो. ह्याला ॲड करून तुम्ही मेसी ब्रेड किंवा व्हॉल्यूम हेअर्समध्ये ॲड करू शकतात. सो हे नॉर्मल एक्सटेन्शन आहे. नंतर हा बन आहे, म्हणजे ज्यांची केस लहान असतात त्याला आपण क्विक इझीमध्ये लावू शकतो. हा हेअर डोनट आहे. ह्याला तुम्ही असा वापरा किंवा ह्याला कट करून वापरा. व्हॉल्यूम मस्त देतो. अगेन हेअर बन आहे हा सुद्धा. मी कॅरी करते कारण का ब्राईड्सला लागतो. हा पण डोनटच आहे. छोट्या डोनटला कट करून तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हे गंगावन आहे. हा हेअर डोनट आहे. हेअर असं बनचा टाईप आहे. हे गंगावन आहे. थोडंसं कंडिशन बॅड आहे. खूप वेळा वापरलं गेलेलं आहे. त्याला नीट करायला लागेल. स्प्रे वगैरे वापरून ह्याला नीट करता येतो. अशा प्रकारे मी माझी हेअर व्हॅनिटी बिल्ड केलेली आहे आणि अतिशय बजेट फ्रेंडली ही व्हॅनिटी आहे. तुम्हाला ही खूप युजफुल ठरेल. तुम्ही जर बिगिनर मेकअप आर्टिस्ट असाल, बजेट कमी असेल, तुम्ही हा व्हिडिओ किंवा हे जे प्रॉडक्ट आहे ते रेफर करू शकता. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी असेच व्हिडिओ नवीन नवीन घेऊन येत राहीन. तोपर्यंत आपण लवकरच भेटूयात. नमस्कार.